असतो, कापूस फारसा चांगला येत नाही. परंतु अमोल गणेशराव माने यांचा कापूस पाहण्यासारखा आहे. त्यांचे तुरीचं झाडं पीकसुद्धा या कपाशीमध्ये खूप छान आलेलं आहे. तर त्यांच्या तोंडून आपण ऐकू की त्यांनी या कपाशीची पालनपोषण करताना कशा प्रकारचं नियोजन केलं. तर ही कपाशी एवढी वाढली, खूप छान रिझल्ट आला. मला वाटते कपाशीची वेचणीसुद्धा झालेली आहे. हे काचल्या दिसत आहेत. तर काय काय उपाययोजना केली हे आपण त्यांच्या तोंडून ऐकू. अमोलराव, सांगा तुम्ही काय काय वापरले या कपाशीसाठी. नमस्कार. माझं सरनं जसं सांगलं तसं त्या पद्धतीने मी वापरलेलं आहे. सरनं सांगलेलं आहे 3 डोसमध्ये 3 किलो वापरा. काय वापराय? काय मल्टीप्लायर. सरचा अनुभव होता की मी सांगत नाही म्हणले, पहिले तुम्ही वापरून बघा, नंतर मला सांगा. पहिले इस्तेमाल करो, बाद में विश्वास करो. तसं मी पहिले 1 एकरवर केलेलं आहे. तर या दिवसामध्ये आता कोणी शेंडे कापसाचे खुडतात का, मी या 15 दिवसाखाली खुडलेले आहे. कारण का हाईट एवढी वाढायली ती. मल्टीप्लायरचा एवढा रिझल्ट भारी आहे. आजही बघायच्या क्लिअरिटी कोणाच्या कापसा मी स्वतः वापरलेला असल्यामुळे मी अनुभव सांगाल. हिरवागार कापूस आहे. कापसाच्या पानाची जाडी सुद्धा खूप पळसाच्या पानासारखी कापूस झालेली आहे. माझा 9 क्विंटल कापूस झालेला. अजून माझी आशा आहे की 9 क्विंटल होते. 1 एकरमध्ये 9 क्विंटल कापूस झाला तुम्हाला, नाही का? आणखी नाही 9 क्विंटल कापूस होईल अशी यांना अपेक्षा आहे. कारण माल भरपूर आहे, पात्या, फुलं, बोंड सुद्धा आहेत. तर शेतकरी बांधवांना विनंती, आणखी दुसऱ्या कोण्या पिकावर तुम्ही वापरलेला आहे? दुसऱ्या हरभऱ्यावर वापरलेला आहे. पण ते आता अजून नंतर बघू त्याचा काय रिझल्ट येईल ते बघता येईल आपल्याला. आणि तुरीचं काय परिस्थिती होती तुम्ही लावली तेव्हा? तुरीची परिस्थिती एवढी होती की आम्ही मोडायच्या म्हणजे 2दा-3दा लावलेली होती तूर. पण ते तेवढा काय रिझल्ट आम्हाला वाट नाही. पण नंतर त्याचा एवढा भारी रिझल्ट झाला की आजही तुरीला एवढी फुलं लागले, आतोनात फुलं लागले. म्हणजे तुम्ही या मल्टीप्लायरच्या वापरामुळे समाधानी आहात? लय समाधानी. आणि तुमच्यासोबत आणखी कोण वापरलेलं आपल्या गावामध्ये? बरेचसे जणांनी वापरलेलं आहे. म्हणजे तुमच्या रामेश्वरनं वापरलं, रामेश्वर, अमोल विश्वनाथ मानेनं वापरलं, सचिन बाबूरावनी वापरलं, आमच्या सुशील विठ्ठलराव माने यांनी, जवळपास सातारीमध्ये 20-25 कास्तकारांनी मल्टीप्लायर तंत्रज्ञानाचा वापर केला आणि त्यांना चांगल्या पद्धतीचा समाधानकारक रिझल्ट आहे. आता कपाशीचा प्लॉट हे आता कुठंच दिसत नाही. माणूस खूप भयंकर वाढ झाली आणि खूप चांगला रिझल्ट यांना आलेला आहे. 5ची लागवण आहे. 5 फुटाची लागवण पूर्ण आता हे मिसळलेली आहे. तर शेतकरी बांधवांना विनंती करतो की आपण मल्टीप्लायर तंत्रज्ञानाचा वापर करावा, आपल्या शेतीची सुपीकता वाढवावी आणि शेतीमधून कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त दुप्पट तिप्पट उत्पादन घ्यावे अशी मी शेतकऱ्यांना विनंती करतो. धन्यवाद.